तर पुण्यामधून बातमी आपण बघूया। पुण्यामध्ये विधान परिषद निवडणूक आता ही बिनविरोध झालेली आहे। सुनील टिंगरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि कालच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांनी टिंगरेंची भेट घेतलेली होती। यानंतर टिंगरेंची मनधरणी करण्यात काकडे यशस्वी झाले। पुण्यामध्ये उमेदवारीवरून महायुतीत सुरू असलेलं नाराजी नाट्य अखेर शमलंय, तर भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। यासह सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांना फोन केल्यानंतर श्रीकांत पाटील यांनी सुद्धा अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे पुण्यामध्ये विक्रम काकडेंना दिलासा मिळालाय। राज्याचे मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली। माझ्याबरोबर राहुलदादा कुल आमदार हे पण होते आणि सन्माननीय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा सुद्धा आज सकाळी माझ्याबरोबर बोलणं झालं आणि त्या ठिकाणी आमच्या सर्वच महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवून आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याचशा आमच्या कार्यकर्त्यांचा आणि नेते मंडळींचा आग्रह होता की आपलं बलाबल चांगलं असल्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे। ती भूमिका आम्ही 6-7 आमदार आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडली आणि त्यांनी त्याच्यावर विचार करून आपण योग्य तो निर्णय घेऊ असं आम्हाला आश्वस्त केलं होतं। त्याप्रमाणे पक्षस्तरावर महायुतीच्या स्तरावर निर्णय झाल्यानंतर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निरोपाप्रमाणे माननीय प्रदीपदादा कंद हे आज निवडणुकीचा अर्ज मागे घेत आहेत। मी महायुतीचे जितके आमचे मतदार आहेत या सगळ्यांना मी पुढच्या 8-10 दिवसात आम्ही सगळे टीम म्हणून सगळे जाऊन सगळ्यांना भेटणार। ज्यांना तुम्ही संधी दिली नाही पण द्यायची म्हणूनच भेटणार जाऊन सगळ्यांना। उमेदवारी महिन्यापूर्वी तुमचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं अशी माहिती होती। मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला फोन आलेला होता, काय बोलणं झालं त्यावेळेस उमेदवारी मिळाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी? तसं नाही, एक कुटुंब म्हणून आम्ही वडील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते, परत खासदारही आम्ही सहयोगी सदस्य होतो भाजपचे, म्हणून कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आम्हाला कर्मप्राप्त होतं की बाबा त्यांना भेटून त्यांचा किंवा त्यांच्याशी बोलून मगच पुढचा निर्णय आम्ही घेणार होतो।